दशक 5 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, पूर्ण काम असणाऱ्या सद्गुरूंचा जय जयकार असो. तुम्हीच परमपुरुष आहात, तुम्हीच आत्माराम आहात. जे वेदांनाही कठीण वाटतं, शब्द जिथे तोकडे पडतात, त्याचा सत्शिष्याला रोकडा अलभ्य लाभ होतो. परमात्मस्वरूप जे योगी लोकांचे रहस्य आहे, जे शंकराचे निजधाम आहे, जे विश्रांतीचीही विश्रांती आहे, जे अतिशय गूढ व अगाध आहे, ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतःच बनून जातो, ब्रह्माशी तदाकार होतो. मग त्याला या संसारातील कष्टांमुळे तो दुःखी कष्टी होत नाही. श्रोते म्हणतात, स्वामींनी आमचे लाड पुरवावे आणि गुरु शिष्यांची लक्षणे सांगावीत. ती अशी सांगावीत की ज्यांना मोक्षाची तळमळ आहे ते ताबडतोब सद्गुरूंना शरण जातील. सगळ्यांना ब्राह्मण गुरु आहे, तरी त्यांना अनन्य भावे शरण असावे. ब्राह्मणांकरता नारायणाने अवतार घेतला, विष्णूने श्रीवत्स मिरवले. श्रीवत्स म्हणजे भृगु ऋषींनी मारलेल्या लाथेची खूण. तिथे इतरांची किंमत किती? ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानतात, त्यांच्यामुळे शूद्रसुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. धातुपाषाणांच्या मूर्तींना देव पण ब्राह्मणांच्या मंत्रामुळे येते. ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच होत. विप्रवाक्यामुळे मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मण पूजनामुळे वृत्ती शुद्ध होते. ब्राह्मणांना सुरवर वंदन करतात. हरिहर दासांचा ब्राह्मणांवर विश्वास आहे. ब्राह्मण भजनाने पुष्कळांना पावन केले. ब्राह्मणांमुळे देव पावत असला तर मग सद्गुरू कशाला करावा, असे जर कोणी म्हणेल तरी सद्गुरूंशिवाय भगवंत स्वरूपापर्यंत कोणी पोचू शकत नाही. सद्गुरूंशिवाय ज्ञान मिळणार नाही. जन्ममृत्यू काही चुकणार नाही. सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही. अज्ञानी प्राणी दृश्याच्या प्रवाहात वाहतच जातात. ज्ञानविरहित जे केले ते सर्व पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारणच बनून जाते. म्हणून सद्गुरूंची पावले सुदृढ धरावी. सत्संगाशिवाय भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. अज्ञानी माणसे सद्गुरूंचे मार्गदर्शन नसल्यामुळे नाना साधने करतात, पण ते व्यर्थ श्रम ठरतात. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रते, उद्यापने, दाने, पंचाग्नी साधन, हरिकथा, पुराण श्रवण, अतिशय कठीण तीर्थयात्रा, स्नानसंध्या, देवतार्चन, मंत्र, यंत्र, स्तोत्रे, स्तवने, स्तुती, आसन, मुद्रा, ध्यान, प्रदक्षिणा, नमस्कार, पंचायतन पूजा, मृत्तिकेची लिंगे, लाखोली, उपोषणे, हे सर्व अतिशय कष्ट लोक करतात. त्याचे त्यांना फळ मिळते, पण भगवंताच्या प्राप्तीचे रहस्य काही हाती येत नाही. एखाद्याने नानासायास करून 14 विद्यांचा अभ्यास केला, रिद्धी सिद्धी पण बोलल्या, तरी सद्गुरू कृपेशिवाय आत्महित साधता येत नाही. सर्व शक्ती मिळाल्या तरी त्याचा प्रभाव अज्ञानाच्या क्षेत्रात पडल्यामुळे यमपुरीच्या यातना काही चुकत नाहीत. जोवर ज्ञानप्राप्ती नाही तोवर यातायात काही चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती चुकत नाही. ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्तिभाव आणि भजन हे सकळही व्यर्थ आहे, जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. सद्गुरू कृपा नसेल तर जसा आंधळा माणूस चाचपडत जातो आणि खड्ड्यात पडतो, तसा साधक सद्गुरू कृपेशिवाय भलतीकडेच भटकत राहतो. सद्गुरूंशिवाय जन्म वाया जातो. सद्गुरूंशिवाय जीवन दुःखमय बनते. सद्गुरू वचनांनी ज्ञान प्रगटते. सद्गुरूंनी अभयकर शिष्याचा मस्तकावर ठेवला की ईश्वर प्रगट होतो आणि अपार संसार दुःख नासून जाते. मागे थोर थोर संत महंत मुनीश्वर झाले, त्यांनासुद्धा सद्गुरूंमुळे ज्ञानविचार कळला. श्रीराम, कृष्ण अवतार यांनीसुद्धा सद्गुरू सेवा केली. सिद्ध साधू संत यांनीसुद्धा सद्गुरूंचे दास्य केले. सकळ सृष्टी चालवणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा सद्गुरूचरणी लीन होऊन राहतात. ज्याला मोक्ष मिळावा असे खरोखर वाटते त्यांनी सद्गुरू करावा. सद्गुरूं वाचून मोक्ष मिळणे कल्पांतीही शक्य नाही. आता सद्गुरू कसे आहेत? ते इतर गुरूंसारखे नाहीत. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते ते सद्गुरू. सद्गुरूंना ओळखायचे कसे, त्याचे विवेचन पुढील समासात ऐका. दशक 5 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 2.
जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जे करामती दाखवतात त्यांना गुरु म्हणतात, पण ते मोक्षदाते सद्गुरू नव्हेत. काही माणसांच्या समूहाची नजरबंदी करणे, भुरळ पाडणे, चेटूक करणे, साबरमंत्र, कवटाळे, नाना चमत्कार करणे, अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणे, औषधी प्रयोग सांगणे, धातूचे सोने करण्याचा मार्ग सांगणे, दृष्टीबंधन करणे, असे करणाऱ्या लोकांना गुरु म्हणून लोक समजतात. संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तानमान, नाना वाद्ये वाजवायला शिकवणे, पंचाक्षरी विद्या शिकवणे, पोट भरण्याची विद्या शिकवणे, व्यापार करायला शिकवणे, त्यांना गुरु म्हणतात, पण ते सद्गुरू नव्हेत. माता पिता गायत्री मंत्र शिकवणारा हेही गुरुच होत, पण सद्गुरू नव्हेत. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचे निरसन करतो, जीवाचे परमात्म्याशी ऐक्य करतो, देव व भक्त यांचा वियोग होतो, जीव व शिव यांचे द्वैत होते, ते द्वैत नाहीसे करून जो जीव व शिव यांचे ऐक्य घडवून आणतो, तो सद्गुरू. भवरूपी वाघाने गाय वासरू यांची ताटातूट केलेली पाहून ज्याला दया येते आणि शीघ्रगतीने जो त्यांना सोडवतो, तो सद्गुरू. इथे गाय म्हणजे ईश्वर आणि वासरू म्हणजे जीव. वाघ म्हणजे हा अशाश्वत संसार. जीव ईश्वरापासून अलग होऊन मायेच्या कचाट्यात सापडतात, संसार दुःखाने दुःखी होतात. अशा जीवांना ज्याने मुक्त केले, तो सद्गुरू. वासनारूपी महानदीला महापूर येतो, त्यात प्राणी अगदी बुडून जातो. तेथे उडी घालून जो जीवाला तारतो, तो सद्गुरू. वासनेच्या गोडीमुळे जीवाला वासनेच्या बेडीमुळे जीवाला गर्भवासाचे दुःख भोगावे लागते. सद्गुरू जीवाला ज्ञान देऊन अविद्येचा नाश करतात आणि पुढची दुःख परंपरा टाळतात. अज्ञान नाहीसे करण्यासाठी सद्गुरू शब्दांचाच उपयोग करतात, पण शब्दांचा अर्थ समजावून सांगतात. परमात्मा हा त्या अर्थाचे लक्ष्य असतो. सद्गुरू शब्दाकडून अर्थाकडे, नंतर अर्थाकडून परमात्म्याकडे घेऊन जातात. तेच आपले खरे स्वरूप आहे. तेच सद्गुरू अनाथांचे माहेर आहेत, जिथे जीवाला पूर्ण विश्रांती मिळते. जीव एकदेशी आहे, त्याला आपल्या उपदेशाने ब्रह्मस्वरूप करतो, तो सद्गुरू. केवळ आपल्या वचनांनी सद्गुरू शिष्याचे अंतरंग पालटून टाकतात. वेदांचे जे अंतरंग आहे ते शिष्याच्या पचनी पडेल असे करून शिष्याला श्रवण करवतात. वेद, शास्त्र किंवा थोर सत्पुरुष यांचा आत्मस्वरूपाचा अनुभव सारखाच असतो, तसाच सद्गुरूंचा पण आत्मस्वरूपाचा अनुभव असतो. सद्गुरूंपाशी या सर्वांचे ऐक्य असते. सद्गुरू सर्व प्रकारचे संशय मुळासकट नाहीसे करतो. आदरांनी स्वधर्माचरण करतो. आत्मज्ञानाला सोडून असणारे मिथ्या भाषण त्याला माहीतच नसते. जो मनाला येईल तसे वागतो, मोकाटगुरासारखा मुक्तपणे वागतो, तो सद्गुरू नव्हे. सद्गुरू मुक्त म्हणजे आत्मज्ञानातून प्रगट होणारी अवस्था. जो गुरु शिष्याला साधनात कसे राहावे, इंद्रिय दमन कसे साधावे हे शिकवत नाही, असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याजावे. जो ज्ञानाचा बोध करून देतो, समूळ अविद्या नाहीशी करतो, इंद्रिये ताब्यात ठेवण्याचा अभ्यास सांगतो, तो सद्गुरू. जे शिष्याच्या मनाला रुचेल तशी त्याची मनधरणी करतो, जे पैशासाठी लाचार होतात, जे शिष्यांच्या अधीन होतात, वासनेच्या मागे लागून दीनवाणे बनतात, शिष्याच्या भिडेला बळी पडून त्यांची मनधरणी करतात, ते अधमाहून अधम आहेत. असा गुरु नसावा, ज्यामुळे जीवात व देवात अंतर पडेल. जो भीड घालून शिष्याला अजूनच देहबंधनात अडकवेल. ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, प्रत्यक्ष व्यवहारात साधनेचे आचरण आहे, तोच सद्गुरू. आपल्याला आपले आत्मस्वरूप दाखवतो. काही गुरु शिष्यांना प्रकाश, नाद, सुगंध यांचा अतिंद्रिय अनुभव देतात. कानात मंत्र सांगतात. ज्यांच्यापाशी एवढेच ज्ञान असते ते स्वतःच भगवंतापासून दूर असतात. शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती यांचा मनोहर संगम ज्याच्यापाशी आढळेल, तेथे जिज्ञासूंनी अगदी मनापासून आदराने शरण जावे. कधीकधी एखादा वक्ता अद्वैत निरूपण अगदी छान करतो,
पण त्याचे मन इंद्रिय सुखाला लालचावलेले असते. अशा गुरूंमुळे सार्थकता होणार नाही. प्रसंगानुरूप वक्ता निरूपण चांगले करतो, पण अंतर्यामी आत्मबुद्धीचा जय झालेला नसतो. निरूपणामध्ये आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगतो, त्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धींचे वर्णन सांगतो. चमत्काराचे वर्णन ऐकून श्रोते आत्मज्ञानापासून दूर जातात. साधकांच्या मनात असा विचार येतो की पूर्वी मोठमोठे अगदी भगवंताच्या योग्यतेचे लोक होऊन गेले, त्यांच्या अंगी अद्भुत सामर्थ्य होते, तसे आपल्यापाशी नाही, म्हणजे आपले आत्मज्ञान व्यर्थच आहे. आणि सामर्थ्यप्राप्तीचा स्वार्थी विचार त्यांच्या मनात दृढ होतो. तो आत्मज्ञानाला मारक ठरतो. दृश्यातून सुख घेण्याची कल्पना समूळ नष्ट होते. तेव्हाच भगवंताची भेट होते. आपली इच्छा तृप्त व्हावी म्हणून धडपड करणारे मूर्ख काही न कमावताच निघून गेले. कामनारहित जो संत तो विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळे असते. तो नेहमी भगवंताबद्दलच बोलतो. खरे पाहता भगवंत सगळ्यांचाच अक्षय ठेवा आहे. दृश्यातून सुख मिळण्याचे काही सुटत नाही. सिद्धी सामर्थ्य हे फक्त देहाचेच असते. सामर्थ्यामुळे देहास महत्त्व आले, पण त्यामुळे देहबुद्धीच वाढते. अक्षय सुख सांडून सामर्थ्य इच्छितात ते मूर्ख कामनेमुळे नाना यातना भोगतात. शरीराचा अंत झाल्यावर सामर्थ्य निघून जाते. त्यामुळे भगवंतास मात्र माणूस दुरावतो. जो अत्यंत निष्काम आहे, वासनारहित आहे, भगवंताबद्दलचा दृढनिश्चय आहे, असाच सद्गुरू भवसागर पार करू शकतो. मुख्य सद्गुरूंचे लक्षण असे: आधी विमळ ज्ञान पाहिजे, समाधान पाहिजे. स्वस्वरूपापासून सद्गुरू कधीही ढळत नाही. प्रबळ वैराग्य पाहिजे. मन कशातही गुंतत नाही. आचार अत्यंत निर्मळ असतो. त्याच्याही वर अध्यात्मश्रवण, हरिकथा, निरूपण, परमार्थ विवरण, सारासार विचार असतो. तिथे जगाचा उद्धार होतो. नवविधा भक्तीचा पुष्कळ लोकांना त्याच्यामुळे आधार मिळतो. जिथे 9 प्रकारची भक्ती आचरली जाते, जेथे साधन मार्गास अत्यंत महत्त्व असते, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाहेर निष्ठेने भजन, तिथे खूप लोकांना समाधान, विश्रांती मिळते. ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म, कर्म व साधन, कथानिरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा यापैकी एक देखील कमी असलेले परमार्थात चालत नाही. सद्गुरूंपाशी हे सर्व असते. सद्गुरू पुष्कळ लोकांचे पालन करतो, त्यामुळे त्याला पुष्कळांची चिंता असते. सद्गुरूंपाशी नाना साधने असतात. साधनेशिवाय परमार्थ चालवला तर तो लगेचच भ्रष्ट होतो. त्यामुळे थोर आत्मज्ञानी पुरुष मोठी दूरदृष्टी ठेवून साधनाची प्रतिष्ठा वाढवतात. जे परमार्थ पुढारी आचार उपासना सोडतात, त्यांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारणार? गुरु पुष्कळ असतात. मंत्रगुरू, यंत्रगुरू, तंत्रगुरू, राजगुरू, कुळगुरू, विद्यागुरू, अविद्यागुरू, खोटा गुरु, यतिगुरू, मातागुरू, पितागुरू, जगद्गुरू, एक स्वप्नगुरू, दीक्षागुरू, प्रतिमागुरू, स्वयंगुरू असे उदंड गुरु आहेत. पण जो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळाच आहे. आत्मज्ञानातून सहज येणारे गुण, त्यावरही अज्ञानी जीवांबद्दलचे कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण आहे. दशक 5 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता सत्शिष्य कसा ओळखावा त्याबद्दल सावध होऊन ऐका. सत्शिष्याला सद्गुरू मिळाला नाही तर तो वाया जातो. सद्गुरूंना सत्शिष्य मिळाला नाही तर शिष्याला सत्शिष्य बनवण्यासाठी सद्गुरूंना फार कष्ट पडतात. भूमी उत्तम आहे, पण तिथे किडके धान्य पेरले तर उगवणार नाही. तसेच बीज उत्तम आहे, पण ते खडकावर पडले तर उगवणार नाही. त्याचप्रमाणे शिष्य सत्शिष्य आहे, पण गुरु हलके मंत्रतंत्र सांगतो, तेथे शिष्याला काहीच प्राप्त होणार नाही. अथवा गुरु पूर्ण कृपा करतोय, पण शिष्यच अधिकारी नाही. त्यामुळे एकाशिवाय एक निरर्थक होते. सद्गुरू आणि सत्शिष्य दोघे एकमेकांना मिळाले तिथे जास्ती प्रयत्न लागत नाहीत. उभयतांना एकदमच समाधान लाभते. भूमी आणि बीज उत्तम असले तरी पावसाशिवाय काही उगवत नाही. तसेच अध्यात्म निरूपण नसता होते. शेत पेरले, उगवले, पण निगा राखली नाही, त्यामुळे सर्व नासले. तसेच साधना नसेल तर साधकाचे होते.
जोपर्यंत पीक घरी येत नाही तोपर्यंत सगळे करावे लागते. पीक आल्यावर सुद्धा स्वस्थ राहू नये. तसेच आत्मज्ञान जरी झाले तरी साधनेशिवाय राहू नये. म्हणून साधन, अभ्यास, सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना, सदुपासना, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग व नित्यनेम निरंतर एकत्र राहिले तरच निखळ आत्मज्ञान उदय पावते आणि शिष्य भवसागर तरून जातो. नाहीतर जनात पाखंडांचा प्रसार होतो. याचा दोष शिष्यापाशी नाही, ते अवघे सद्गुरूंपाशी आहे. सद्गुरू नाना प्रयत्न करून शिष्याचे अवगुण पालटतात. सद्गुरू शिष्याचे अवगुण पालटतात, पण सत्शिष्य असद्गुरूंचे दोष पालटू शकत नाही, कारण गुरुला मोठेपणाचा अभिमान असतो. यासाठी सद्गुरू पाहिजे, तरच शिष्याला उत्तम मार्गदर्शन लाभते. गुरु शिष्य संबंधामध्ये सद्गुरूच मुख्य कारण आहे, तरी सत्शिष्याची थोडी ओळख सांगतो. सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरू वचनांवर त्याचा पूर्ण विश्वास पाहिजे. सद्गुरूंना त्याने अनन्य भावाने शरण गेले पाहिजे. शिष्य असा पाहिजे, निर्मळ, आचारशील, विरक्त, अनुतापी, निष्ठावंत, शुचिष्मंत म्हणजे पवित्र आचरणाचा, नेमस्त, अतिउद्योगी, परमदक्ष, अलक्षी लक्ष लावेल असा, धीराचा, उदार, परमार्थाविषयी अतितत्पर, परोपकारी, निर्मत्सरी, शब्दांच्या अर्थात प्रवेश करणारा, परमशुद्ध, परमसावध, अगाध, उत्तम गुणांचा, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, नीतिवंत, मर्यादावंत, युक्तिवंत, बुद्धिवंत, चांगले वाईट याचा विचार करणारा, धीराचा, दृढव्रती, उत्तम कुळाचा, पुण्यवान, सात्विक, भजक, साधक, साधनकर्ता, विश्वासू, कायाक्लेशी, परमार्थ वाढवण्याचे ज्ञान असणारा, स्वतंत्र, जगन्मित्र, सत्पात्र, सद्विद्येचा, सद्भावाचा, शुद्ध अंतःकरणाचा असा पाहिजे. शिष्य अविवेकी नसावा, गर्भसुखी नसावा, संसार दुःखाने दुःखी झालेला असावा. जो संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. संसार दुःखामुळे त्याच्यात वैराग्य उपजते, त्यामुळे परमार्थ लवकर अंगी बांधतो. ज्याला संसाराचा त्रास वाटतो त्यालाच विश्वास वाटतो. विश्वासाच्या बळावर सद्गुरूंना घट्ट धरून ठेवतो. सद्गुरूंवर अविश्वास दाखवल्यामुळे पुष्कळ लोक भवसागरात बुडतात. यामुळे सद्गुरूंवर ज्याचा दृढ विश्वास आहे तो मोक्षाचे अधिकारी असणाऱ्यांमध्ये अग्रगण्य आहे. अशा शिष्याचे मन सद्गुरुवचनामुळे निवते, समाधान पावते. तो सायुज्य मुक्तीला लायक होतो. तो संसाराच्या आसक्तीने खेचला जात नाही. सद्गुरूंपेक्षा देव मोठा असे ज्यास वाटते तो करंटा. सद्गुरू स्वरूप अविनाशी आहे. कल्पांताच्या वेळी देव नाश पावतात. हरिहरांचेही सामर्थ्य उरत नाही. सद्गुरू सामर्थ्य सर्वात श्रेष्ठ आहे. सद्गुरू पदापुढे श्रेष्ठ असे काहीच नाही. देवाचे सामर्थ्य सगळे मायाजनित आहे. ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा असते त्याच्यावर इतर कोणाची सत्ता चालत नाही. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने सगळ्या वैभवाला तृणासमान मानतो. सद्गुरू कृपेच्या बळावर आत्मसाक्षात्कार होतो. आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो, जिकडे तिकडे आत्मस्वरूपा वाचून काही दिसतच नाही. असे सत्शिष्याचे वैभव आहे. सद्गुरुवचनी दृढभाव असल्यामुळे तो स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो. अनुतापाने अंतर शुद्ध होते. पुढे सद्गुरुवचनांमुळे शांत होते. सद्गुरुवचन पंथाला लागताच. ब्रह्मांड जरी पालथे झाले तरी सत्शिष्याचा भाव पालटत नाही. सद्गुरूंना शरण गेल्यामुळे सत्शिष्यात आमूलाग्र बदल होतो. सर्व दृष्टीने निर्मळ, पावन होतो. असा सद्भाव ज्यांच्या अंतरी असतो तेच मुक्तीचे अधिकारी असतात. बाकी माईक वेशधारी असत्शिष्य ज्यांना विषयाचे सुख वाटते केवळ लौकिकासाठी परमार्थ करतात. संसार दृढ धरला त्यामुळे परमार्थ विचार मलिन झाला. प्रपंचातच आनंद मानला, परमार्थी विनोद केला. भ्रांतीत अडकलेला मूढ मतिमंद वासनेत अडकलेला राहतो. डुकराला सुगंधी लेप लावला त्याचा काहीच उपयोग नसतो. तसा अशा माणसांना ब्रह्मज्ञानाचा, विवेकाचा बोध केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. कुत्रे जसे हाडच चघळत राहते तसा तो विषय सुखासाठी तळमळत असतो. राजहंसांच्या मेळ्यात डोमकावळा आला, त्याने स्वतःला राजहंस म्हणून घेतले तरी त्याचे लक्ष मात्र विष्ठेच्या गोळ्याकडेच असते. तसे सज्जनांच्या संगतीमध्ये विषयासक्त सज्जन म्हणवतात, पण सगळे लक्ष इंद्रिय भोगातच गुंतलेले असते. अशा विषयदासांना
भक्तराज कसे म्हणावे? त्यांनी पुन्हा सद्गुरूंना शरण जावे. कृपादृष्टी झाल्यास पुन्हा शुद्ध व्हावे. ज्याला स्वामीद्रोह घडतो त्याला स्वामी तुष्टल्याशिवाय काही उपाय सापडू शकत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, नाना विकार, अभिमान, कपट, तिरस्कार, अहंकार, अनाचार, विषयसंग, कृतघ्न, पापी, कुकर्मी, विकल्पी, अभक्त, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातक, हृदयशून्य, आळशी, अविवेकी, अविश्वासी, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वासना, इष्णा, असूया, निंदक, देहाभिमानी इत्यादी देहबुद्धीचे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी असतात. दुर्गुणांची खाण असलेल्या शिष्याला भगवंत कसा मिळेल? त्याला पूर्वपातकामुळे सुबुद्धी आवडतच नाही. अशा अवगुणांच्या विरहित असणारे सत्शिष्य दृढभावामुळे स्वानंद सुखाचे सोहळे भोगत असतात. ज्या प्रपंचाच्या संगतीने दुःख झाले त्यालाच घट्ट धरून ठेवले तर पुन्हा दुःख ठरलेलेच आहे. संसारी सुख मानतात ते पढत मूर्ख होत. प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगीन. दशक 5 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता उपदेशाची लक्षणे कोणती आहेत ते सांगतो. ती नाना तऱ्हेची आहेत. त्यातील काही सांगतो. पुष्कळ गुरु मंत्रांचा उपदेश करतात. कोणी फक्त नामस्मरणच सांगतात, कोणी ओंकाराचा जप करून घेतात, कोणी शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र, मच्छ, कुर्म, वराह मंत्र, नरसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र, भैरव मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगतात. कोणी शेष मंत्र, गरुड मंत्र, वायू मंत्र, वेताळ मंत्र, झोटिंग मंत्र, बाळ मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटूक मंत्र, नाना शक्तींचे नाना मंत्र सांगती. जितके देव तितकी मंत्र. देवांची गणना कोण करेल? असंख्यात मंत्रमाळा, एकाहून एक आगळ्या. ही सर्व मायेची कळा आहे. कित्येक मंत्रांनी भूते जातात, कित्येक मंत्रांनी व्यथा नाहीशा होतात, कित्येक मंत्रांनी विंचू, साप यांचे विष उतरते. अशा नाना प्रकारच्या मंत्रांचा उपदेश करतात. जप, ध्यान, पूजा, यंत्र यांच्याबद्दल माहिती सांगतात. मंत्रांचा उपयोग करून व्यवहारातील काही गोष्टी साध्य करता येतात हे खरे, पण मंत्रशास्त्राला आत्मज्ञानाची साथ नसेल तर त्याचा उपयोग शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी होतो. काही गुरु भगवंताच्या नावाचा जप करायला सांगतात, पण त्यालासुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी आवश्यक असते. एक शिव म्हणायला सांगतात, एक हरी, एक विठ्ठल विठ्ठल, कृष्ण कृष्ण, विष्णू विष्णू, नारायण नारायण, अच्युत, अनंत, दत्त, राम, ओम, मेघश्याम, गुरु, एक परमेश्वरू, विद्याहरू म्हणायला सांगतात. शिवशक्तींची अनंत नावे आहेत, ती इच्छेप्रमाणे उपदेशतात. एक चारी मुद्रा सांगती. कोणी आसने उपदेश येती, कोणी प्रकाश दाखवतात, कोणी अनाहध्वनी ऐकवतात, कोणी पिंडज्ञान सांगतात, कोणी कर्ममार्ग, कोणी उपासना मार्ग, कोणी अष्टांग योग, नाना चक्रे, कोणी तप, कोणी अजपा, कोणी सगुण, कोणी निर्गुण तत्वज्ञान विस्तारतात. कोणी तीर्थाटन करायला सांगतात, महावाक्याचा जप करायला सांगतात, कोणी सर्व ब्रह्म म्हणून उपदेश करतात, कोणी शाक्त मार्ग सांगतात, कोणी मुक्त मार्ग प्रतिष्ठितात, कोणी वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन, नाना चेटके स्वये सांगतात. असे असंख्य उपदेश असतात. अनेक उपदेश असले तरी ज्ञानाशिवाय व्यर्थ होत. ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही, म्हणून आधी आत्मज्ञान साधले पाहिजे. म्हणून सगळ्यात विशेष उपदेश आत्मज्ञानाचा आहे. याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे. चतुर्मुख ब्रह्माला सुद्धा आत्मज्ञानाचा महिमा कळत नाही. तेथे जीवात्म्याला काय कळणार? जे गहनाहून गहन आत्मज्ञान आहे त्याचे लक्षण आता सांगतो. दशक 5 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही मनाची तळमळ शांत होणार नाही. ज्ञान काय आहे, त्याचे वर्म काय आहे हे क्रमाक्रमाने सांगतो.
भूत भविष्य वर्तमान माहीत असणे याला ज्ञान म्हणतात, पण ते ज्ञान नाही. पुष्कळ विद्या संपादन केली, संगीतशास्त्र, रागज्ञान, वैद्यकशास्त्र, तरी ते ज्ञान नाही. व्यवसायाचे ज्ञान, दीक्षेचे ज्ञान, परीक्षांचे ज्ञान, माणसाची परीक्षा, नाना पशुपक्षी भूते यांची परीक्षा, वस्त्र शस्त्र धातू नाणी रत्न पाषाण काष्ठ वाद्य भूमी जळ रस बीज अंकुर फळे फुले वल्ली मंत्र यंत्र रोग चिन्हे मूर्ती क्षेत्र गृह नाना पात्र नाना तर्क विद्या कळा चातुर्य शब्द अर्थ भाषा स्वर वर्ण मत ज्ञान वृत्ती रूपे रसना सुगंध सृष्टी नाना पदार्थ इत्यादींची परीक्षा म्हणजे ज्ञान नव्हे. शीघ्र कवित्व करणे, करपल्लवी स्वरपालवी संकेतकळा नेत्रपालवी नादकला संगीत नृत्यकला गायनकला चित्रकला नाना वाद्ये संगीतकळा 14 विद्या सिद्धी सकळ कळा प्रवीण विद्या कुशलता याला ज्ञान म्हणत नाहीत. दुसऱ्याच्या मनाची स्थिती जाणणे त्याला ज्ञाता म्हणतात. ज्यांनी मोक्षप्राप्ती होते ते हे ज्ञान नाही. ज्या ज्ञानाने सायुज्य प्राप्ती होते ते ज्ञान वेगळेच आहे. श्रोत्यांनी म्हटले ते ज्ञान कसे आहे ते आम्हाला सांगा. दशक 5 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता ज्ञानाचे लक्षण ऐका. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहावे या नाव ज्ञान. मुख्य देव म्हणजे परमेश्वर, त्यास जाणावे, आपले खरे स्वरूप ओळखावे, नित्य अनित्य याचा विचार करावा, याला ज्ञान म्हणतात. जिथे प्रकृती नसते, पंचभूतात्मक विश्व नसते, द्वैताचे समूळ उच्चाटन होते त्याला ज्ञान म्हणतात. जे मन बुद्धीच्या कक्षेत येत नाही, तर्क जिथे चालत नाही, परावाणीच्याही पलीकडे आहे त्याला ज्ञान म्हणतात. जिथे दृश्याचे भान नाहीसे होते, जिथे जाणीव हे अज्ञान म्हटले जाते त्याला विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. तुर्य अवस्था सर्वसाक्षिणी अवस्था, तिला आत्मज्ञान म्हणतात. पण त्या अवस्थेत साक्षीत्वाने पदार्थ ज्ञान असते, म्हणून ते पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. ज्या ज्ञानाने दृश्य पदार्थ जाणला जातो त्याला पदार्थ ज्ञान म्हणतात. शुद्ध स्वरूप जाणतो त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काहीच नाही. तुर्येचे ज्ञान शुद्ध ज्ञान नाही. ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान वेगळेच आहे. शुद्ध ज्ञानाचे लक्षण असे आहे की शुद्ध स्वरूपच आपण आहोत, याला शुद्ध स्वरूप ज्ञान म्हणतात. महावाक्याचा उपदेश चांगला आहे, पण त्याचा जप करायला सांगितला नाही. त्याचे मनन केले पाहिजे. महावाक्याच्या उपदेशाच्या साराचा विचार करायला पाहिजे. त्याचा जप करून भ्रांती मिटणार नाही. त्याचा अर्थ लक्षात घेता आपण तत्वतः वस्तूच आहोत. त्याचा जप केला तर व्यर्थ क्षीण होईल. आपल्याला लाभ झाला हे ज्ञान परमदुर्लभ आहे. आत्मज्ञान आदी अंती स्वयंभू स्वतः सिद्धच आहे. मूळ स्वरूपातून सारे विश्व प्रगटते आणि प्रगटलेले विश्व पुन्हा मूळ स्वरूपात लय पावते. हे ज्ञान झाले. बंधनाची जी भ्रांती आहे ती नाहीशी होते. मतमतांतरे अनेक असली तरी अतिसूक्ष्म विचार केल्यास ती निर्विकार होतात. सर्वांचे ऐक्य होते. या चराचराचे मूळ शुद्ध स्वरूप निर्मूळ आहे. वेदांतात याला केवळ ज्ञान म्हणतात. आपले मूळ स्थान शोधले तर अज्ञान उडून जाते. याला मोक्षदायक ब्रह्मज्ञान म्हणतात. मी कोण असा हेतू धरून शोध करता आपण आत्मस्वरूप आहोत हे कळते. त्यामुळे मी देहापुरताच आहे ही भावना मावळते. पूर्वी थोर थोर ज्या ज्ञानाने पहिलं पार पावले ते ऐका. व्यास वशिष्ठ महामुनी समाधानी शुक नारद जनकादिक महाज्ञानी वामदेव योगेश्वर वाल्मिकी अत्री ऋषीश्वर शौनक सनकादिक आदिनाथ मीननाथ गोरक्षमुनी सिद्धमुनी महानुभाव या सर्वांच्या अंतरंगाची अवस्था म्हणजे आत्मज्ञान. ज्या सुखामुळे महादेव सदा आनंदाने डोलत असतो, जे वेदांताचे सार आहे, जो योग्य
प्रमाणाने निश्चित केलेला निर्णय आहे. जे साक्षात अनुभवास येते ते आत्मज्ञान श्रद्धावानाला त्याच्या भाग्यानुसार प्राप्त होते. आधी होऊन गेले, वर्तमानात असणारे, पुढे होणारे साधू, संत आणि सज्जन यांचे गुह्य असलेले जे आत्मज्ञान ते आता मी सांगतो. तीर्थे, व्रते, तपे, दाने, धूम्रपान, पंचाग्नी साधन, गोरांजन या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हे सगळ्या परमार्थ साधनांचे खरे फळ आहे. ज्ञानाची परमावधी आहे. आत्मज्ञानानेच संशयवृत्तीचे समूळ नाश पावते. अनेक ग्रंथ, वेदांत या सगळ्याचा गहन अर्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. जे पुराणांचा अभ्यास करून प्राप्त होत नाही, वेदवाणी शिणून गेल्या, ते मी आता गुरुकृपेने बोधीन. मी संस्कृत, मराठी ग्रंथ पाहिले नाहीत, पण हृदयात कृपामूर्ती सद्गुरू स्वामी येऊन बसले आहेत. त्यामुळे आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांची गरजच नाही. गहनाचेही गहन ते सद्गुरू वचन. त्याच्या वचनांमुळे समाधान मिळते. सद्गुरू वचनच वेदांत, सिद्धांत आणि प्रचितीचे आहे. माझ्या स्वामींच्या वचनांनी माझे अत्यंत समाधान झाले. आता अवधान द्यावे. आता मी माझ्या जीवीचे गुज तुम्हाला सांगतो. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य, त्याचा अतर्क्य अर्थ तोही सांगतो. गुरु शिष्याचे जिथे ऐक्य होते, या वाक्यातील मर्म ऐका. तूच स्वये ब्रह्मा आहेस, यात संदेह किंवा भ्रम धरूच नको. मागे भक्तीचे 9 प्रकार सांगितले, त्यात मुख्य आत्मनिवेदन. ते आता संपूर्णपणे सांगतो. पंचभूते निर्माण झाली, ती कल्पांती लय पावतील. प्रकृती आणि पुरुष तेही परब्रह्मात विलीन होतील. दृश्य पदार्थ आटता आपण तत्वतः उरणार नाही. मुळातच परमात्मा एकरूप असल्यामुळे ऐक्य आहेच. जिथे सृष्टीची वार्ता नाही, मूळचीच ऐक्यता आहे, तिथे पिंड ब्रह्मांड पाहिले असता कुठे दिसतील? ज्ञान प्रगटले की दृश्य असून नसल्यासारखे होते. तदाकार झाल्यामुळे भिन्नत्व राहत नाही. मिथ्यावरून दृष्टी मागे फिरली की दृश्य असून नसल्यासारखे होते. या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. गुरुचे ठाई अनन्यता, मग तुला कशाची चिंता? वेगळेपणाने अभक्त म्हणून उरूच नको, असे समर्थ सांगतात. याचे दृढीकरण होण्यासाठी सद्गुरू भजन आवश्यक आहे. सद्गुरू भजनानेच समाधान मिळेल. यालाच आत्मज्ञान म्हणतात. यानेच समाधान मिळेल. भवभयाचे बंधन हे मुळातच मिथ्या आहे. ज्याला मी देह आहे असे वाटते, तो आत्महत्यारा समजावा. देहाभिमानामुळेच त्याला परत परत जन्म घ्यावा लागतो, भोग भोगावे लागतात. चारी देहाहून वेगळा, जन्मकर्मापासून वेगळा, सगळ्या दृश्य पसाऱ्यात आत बाहेर व्यापून असलेला तो मी म्हणजे आत्मा तूच आहेस. खरे तर कुणालाच बंधन नाही. भ्रांतीने देहाभिमान घेतला म्हणून लोक भुलतात. समर्थ म्हणतात एकांतात बसावे, स्वरूपामध्ये विश्रांतीत जावे. त्यामुळे परमार्थ दृढ होतो. अखंड श्रवण मनन घडले तरच समाधान मिळते. पूर्ण ब्रह्मज्ञान झाल्यावर वैराग्य अंगी बाणते. मुक्तपणे इंद्रिय भोग भोगले तर तुझी तळमळ जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले, त्यांनाच पूर्ण ज्ञान झाले. सावधान होऊन मी एक भविष्य सांगतो. ज्याला ज्याचा ध्यास लागतो त्याला ते मिळते. म्हणून अविद्या सांडून सुविद्या धरावी. भगवंताचा म्हणजेच आत्मस्वरूपाचा ध्यास घ्यावा. म्हणजेच जगद्वंद्य होण्यास उशीर लागत नाही. ज्याला विरक्ती आली नाही त्यांनी थोरपणा सांडून साधन करावे. ज्या सिद्धाला साधन करणे जमले नाही तो सिद्धपणामुळे बद्ध होतो. त्यापेक्षा मुमुक्षु भला, त्याला ज्ञानाचा अधिकार तरी असतो. तेव्हा शिष्याने विचारले, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध कसे ओळखावे? याचे उत्तर पुढच्या समासात समर्थांनी सांगितले आहे. दशक 5 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चौघांव्यतिरिक्त चराचरात 5वा माणसांचा प्रकार नाही. आता हे 4ही प्रकार विशद करू. आता बद्ध कसा असतो ते ऐका. बद्ध जीव म्हणजे आधीच अंधार आहे, त्यात तो पण आंधळा आहे. त्याच्यासाठी डोळ्यांशिवाय दाही दिशा शून्याकार आहेत. भक्त, ज्ञाते, तापसी, योगी, वितरागी, संन्यासी समोर आले तरी त्याला ते दिसत नाही. त्यांना तो ओळखू शकत नाही. त्याला कर्माकर्म, धर्माधर्म दिसत नाही. परमार्थ मार्ग दिसत नाही. त्याला सत्शास्त्र, सत्संगती, सत्पात्र, सन्मार्ग काहीच दिसत नाही. सारासार विचार, स्वधर्म, आचार, परोपकार, दान, पुण्य, भूतदया, देहाची पवित्रता, लोकांना निववण्यासाठी मृदू वचन यापैकी त्याच्याजवळ काहीच नसते.
भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष, साधन काहीच कळत नाही, त्याला बद्ध म्हणतात. निश्चयात्मक देव कळत नाही, संतांचा विवेक, मायेचे कौतुक कळत नाही, तो बद्ध. परमार्थाची खूण, अध्यात्मनिरूपण, आपण कोण, जीवाचे जन्ममूळ, साधनाचे फळ, केवळ ब्रह्म, बंधन, मुक्ती, आत्मवस्तू काहीच कळत नाही, तो बद्ध. आत्मज्ञान नाही हे मुख्य बद्धाचे लक्षण. दया, करुणा, आर्जव, मैत्री, तीर्थ, व्रत, दान, शांती, क्षमा ज्याच्याजवळ नसते, तो बद्ध. जिथे आत्मज्ञानाचाच अभाव आहे तिथे ज्ञानाची लक्षणे आढळणे अशक्यच. पुष्कळ वाईट लक्षणांनी तो युक्त असतो, तो बद्ध. नाना प्रकारचे दोष अंगी असण्यातच त्याला संतोष वाटतो. प्रपंचाचे उदंड ज्ञान असते, पण परमार्थाविषयी अज्ञान असते. स्वतःचे समाधानही त्याला समजत नाही. सत्संगाची गोडी नसते. देहबुद्धीच्या बेडीने तो बांधलेला असतो. तो एक क्षणही वाया न घालवता सदैव संसार चिंता वाहत असतो. त्याची सर्व शक्ती द्रव्य, दारा, प्रपंच यातच खर्च होते. त्याचाच रात्रंदिवस त्याला ध्यास लागलेला असतो, असे बद्धाचे लक्षण आहे. पुढे मुमुक्षाचे लक्षण ऐका. दशक 5 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता मुमुक्षाचे लक्षण ऐका. जो संसार दुःखाने दुखवला, त्रिविध तापांनी पोळला, निरूपण ऐकून अंतरात पश्चात्ताप झाला, प्रपंची उदास झाला, म्हणे आता संसाराचा सोस पुरे झाला, प्रपंच सर्वच लयास जाईल, इथले श्रम सर्व निर्फळ आहेत, आता आपण आपल्या आयुष्याचा काळ सार्थक करू. पूर्वी जे नाना दोष अंगी होते त्यामुळे ते अंतर्यामी आठवून त्याची बुद्धी पश्चात्ताप पावली. आधीच्या दुर्गुणामुळे यमयातना भोगाव्या लागतील त्याचे भय मनात उत्पन्न झाले. मी कधीच पुण्याचा विचार केला नाही, पापाचे डोंगर उभे केले, आता दुस्तर संसार कसा तरून जाईन याविषयी त्याचे मन चिंतित झाले. आता परलोक कसा पावेल. मी सत्याचा उच्छेद केला आणि मिथ्या तेच प्रतिपादन केले, असे उदरभरणासाठी नाना कर्म केले. निरूपणामुळे त्याला असा पश्चाताप झाला, तो मुमुक्षू. मग पुण्यमार्ग धरला, संसारात विरक्त होऊन सत्संगाची इच्छा केली, त्याला मुमुक्षू म्हणतात. विरक्तपणामुळे आपले अवगुण ओळखले, दुःखाने आपलीच निंदा करू लागला, तो मुमुक्षू. मी तर अवगुणांच्या राशी, व्यर्थ आलो जन्मासी, भार झालो भूमीसी, तो मुमुक्षू. सत्संगाचा हव्यास धरला, मग तीर्थे धुंडाळली, नाना ग्रंथ पाहिले, तरी त्याचे समाधान काही झाले नाही. मग सगळा अभिमान सोडून तो संतांना शरण गेला. अहंता सांडून जो मोक्षाची अपेक्षा करतो, तो मुमुक्षू. जो परमार्थासाठी झिजतो, संतांवर विश्वास ठेवतो, प्रपंचाचा स्वार्थ सांडून परमार्थाचा हव्यास धरतो, तो मुमुक्षू. आता पुढे साधक लक्षणे सांगतो, असे समर्थ म्हणतात. दशक 5 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता साधक कसा असतो ते ऐका. अवगुणांचा त्याग करून ज्याने सत्संग धरला तो साधक. संतांना शरण गेला, संतांवर ज्याचा विश्वास आहे त्याला साधक म्हणतात. संतांनी आत्मज्ञान उपदेशिले, त्यांनी संसार बंधन तुटले, तसा दृढभाव होण्यासाठी जो साधन करतो तो साधक. श्रवणाची आवड असते, अद्वैत निरूपणात गोडी असते. श्रवण केले त्याचे मनन करून जो अर्थाच्या अंतरंगात प्रवेश करतो तो साधक. सारासार विचार तत्पर होऊन ऐकतो, संदेह नाहीसा करून आत्मज्ञान दृढ करू पाहतो, तो साधक. संदेह नाहीसा होण्यासाठी सत्संगती धरतो, आत्मशास्त्र गुरुप्रचिती यांचे ऐक्य घडवून आणतो, तो साधक. देहबुद्धी बाजूस सारून आत्मबुद्धी दृढ करतो, श्रवण मनन पुन्हा पुन्हा करतो, दृश्याचे भान नाहीसे करून आत्मज्ञान दृढ करतो, त्या विचाराने समाधान राखतो, तो साधक. जो द्वैताची उपाधी सोडून साधनाने अद्वैत वस्तू साध्य करतो, मी ब्रह्मच आहे अशा ऐक्याने समाधी साधतो, तो साधक. विवेकाने आत्मज्ञानाला पुन्हा उजाळा देतो, विवेकाने पहिलं पार पावतो, तो साधक. साधूची लक्षणे ऐकून ती अंगीकारतो, बळेच स्वरूपाकार होतो, त्याला साधक म्हणतात. वाईट कर्मे सोडतो, सत्कर्म वाढवतो, त्यामुळे स्वरूपस्थिती उत्तरोत्तर दृढ होत जाते, तो साधक. आपल्या दृढ निश्चयाच्या बळावर दृश्य असूनही नसल्यासारखे करतो, सदा स्वस्वरूपी मिळून राहतो, तो साधक. मायेकडे दुर्लक्ष करतो, अलक्षी लक्ष लावतो, आत्मस्थितीची धारणा धरतो, तो साधक. जे साधू
जाता साधवेना, लक्षू जाता लक्षवेना, तेच अनुभवास आणतो तो साधक. जिथे मन तर्क यांचे काही चालत नाही, तेच बळे अनुभवास आणतो तो साधक. स्वरूपाचा अनुभव कसा असतो, योग्यांच्या खुणा काय आहेत हे तो जाणतो. कोणत्याही दृश्यात न अडकता जो राहतो तो साधक. सगळी उपाधी बाजूस सारून असाध्य ते साधनांनी साध्य करतो. स्वरूपी बुद्धी दृढ करतो तो साधक. देवभक्ताचे मूळ शोधून पाहतो. तात्काळ जे साध्य आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो तो साधक. ज्याने मी पण मागे सोडले, स्वतः शोधले, तुर्येला ओलांडले, उन्मनीच्या शेवटी आपला आपणाशी अखंड भेटी झाली, ज्याची दृष्टी अशी अखंड अनुभवी असते तो साधक. त्याला देहाचा अहंकार नसतो. देही असूनही विदेही होतो. पंचभूताचा विस्तार स्वप्नाकार वाटतो. निर्धारांनी निर्गुण टिकवून ठेवतो त्याला साधक म्हणतात. अशी अंतर्स्थिती बांधली, बाह्य निस्पृहता अवलंबिली, संसार उपाधी त्यागली, त्याला साधक म्हणतात. काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर, अविद्या, प्रपंच, लोकलाज, कुळाभिमान, वैभव, थोरपणा, भेद, अहंकार, संदेह, विकल्प, सकळ भूतांचा विरोध, भव, भय, काळ, देहसंबंध, संकल्प, कल्पना, लिंगदेह, गर्व, स्वार्थ, अनर्थ, दुःख, द्वेष या सगळ्यांपासून सुटला. ज्ञान, विवेक, निश्चय, वैराग्य यांच्या बळावर अवगुणांचा त्याग केला. साधक दृश्याकडे धावणाऱ्या प्रवृत्तीचा त्याग करतो. आप्तस्वकीयांचा त्याग करतो. वृत्तीला आत्मस्वरूपाकडे वळून निवृत्ती मार्गाने ज्ञानयोग साधतो तो साधक. प्रथम साधक अन्नमय कोशातून निवृत्त होऊन मग प्राणमय कोशात जातो. तिथून निवृत्त होऊन मनोमय कोशात जातो. तिथून निवृत्त होऊन विज्ञानमय कोशात जातो. तिथून निवृत्त होऊन आनंदमय कोशात जातो. या 3 अवस्थांमधून निवृत्त होऊन तुर्येमध्ये जातो. या अवस्थेत साधन थांबते. तो आपोआप उन्मनीला पोचतो. यास निवृत्ती मार्ग म्हणतात. हा अधिकारी पुरुषांचा किंवा सद्गुरू कृपा पात्र साधकांचा मार्ग आहे. सावध, दक्ष आहे. नित्यानित्य विवेक पाहतो. संग त्यागून सत्संग धरतो. जबरदस्ती सगळा त्याग करतो म्हणून त्याला साधक म्हणतात. श्रोत्यांना संशय आला. निस्पृह तो साधक झाला. पण संसारी लोकांना त्याग कसा घडेल? मग तो साधक नाही का? याचे उत्तर पुढच्या समासात ऐका. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 5 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी मागे प्रश्न केला, प्रापंचिक लोकांना त्याग घडत नाही तर त्यांना साधक होता येईल का? याचा विवेक असा आहे. साधक व्हायचे असेल तर मनापासून सन्मार्ग धरावा आणि अन्य मार्गांचा त्याग करावा. संसारी लोकांचा त्याग अशा प्रकारचा असतो. कुबुद्धीचा त्याग केल्याशिवाय सुबुद्धी होणार नाही. प्रपंचाचा वीट मानून मनाने विषय त्याग केला तरच पुढे परमार्थ मार्ग अवलंबिला जातो. प्रत्येक साधकाला नास्तिकपणा, संशय याचा त्याग करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू अज्ञानाचा त्याग घडतो. असा सूक्ष्म अंतरत्याग दोघांनाही घडतो. प्रापंचिक नसणारा साधक निस्पृह असतो. तो बाहेरील व्यवहाराचा त्याग करतो. हा त्याचा विशेष बाह्य त्याग आहे. प्रापंचिकालाही ठिकठिकाणी काही प्रमाणात बाह्यत्याग करावा लागतो. नित्यनेम, श्रवण काही त्यागाशिवाय शक्य होत नाही. आता ही शंका फिटली. त्यागाशिवाय साधक होता येत नाही. आता सिद्ध लक्षणांची खूण सांगतो. साधू हा परमात्म वस्तूच होऊन राहिला. त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेला. मी ब्रह्म आहे याचा निश्चय कधी ढळत नाही. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणात नाहीत. मुमुक्षाचे लक्षण साधकपणात नाही. साधकाची संदेह वृत्ती नाहीशी होते. या कारणे साधू हा निस्संदेह असतो. संशयरहित ज्ञान हेच साधूचे लक्षण आहे. सिद्ध अंगी हीन संशय लागेलच कसा? कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्ये संशय कालवला आहे. सर्वामध्ये संशय भरलेला आहे. साधू निस्संदेह असतो. संशयाचे ज्ञान, वैराग्य, भजन, देवभाव, व्रत, तीर्थ, परमार्थ, भक्ती, प्रीती सर्व व्यर्थ आहे. निश्चयाशिवाय बोलणे सर्व निरर्थक आहे. म्हणून संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान तेच सिद्धाचे लक्षण आहे. आता श्रोते प्रश्न विचारतात, निश्चय कोणता करावा? मुख्य निश्चयाचे लक्षण मला सांगावे. समर्थ म्हणतात, मुख्य देव कसा आहे हे निश्चितपणे ओळखणे याचे नाव निश्चय होय.
अनेक देवांच्या घोटाळ्यात आपण पडू नये. मुख्य देव कोण? भक्ताचे लक्षण काय? असत्य सांडून सत्याची कास धरावी. ज्याने सचराचर निर्मिले आहे त्याचा विचार करावा. शुद्ध विवेक करून परमेश्वर ओळखावा. आपल्या देवास ओळखावे. मी कोण ते पाहावे. संग त्यागून वस्तुरूप होऊन राहावे. बंधनाचा संशय तोडावा. मोक्षाचा निश्चय करावा. भूतांचा अन्वय आणि व्यतिरेक पाहावा. अन्वय म्हणजे आहेपणाने आत्मस्वरूपापर्यंत पोचणे आणि व्यतिरेक म्हणजे नाहीपणाने आत्मस्वरूपापर्यंत पोचणे. जे अनुभवास येते ते स्वानंद सागरातील तरंग आहेत. अशा आत्मीय भावनेने चराचर पाहणे याला अन्वय म्हणतात. जे अनुभवास येते ते स्वानंद सागरातील बुडबुडे आहेत. अशा मिथ्यापणाच्या भावनेने चराचर पाहणे याला व्यतिरेक म्हणतात. मी देह आहे, पूर्वपक्ष आहे तो खोटा ठरवून मी आत्मा आहे हा सिद्धांत. ज्या दृश्याचा मी साक्षी आहे ते प्रकृतीतून व्यक्त दशेस आलेले असते. आत्मज्ञान झाल्यावर दृश्य प्रकृती लय पावते. प्रकृती स्वरूपात विलीन होते. मग साक्षीपणा राहत नाही. तेथे परमात्म स्वरूपाचा अनुभव येतो. परमेश्वराचे शुद्ध स्वरूप निश्चितपणे कळते. देहबुद्धीच्या कारणाने संशय उत्पन्न होतो. त्यामुळे समाधान कमी होते. म्हणून आत्मतत्वाच्या निश्चयापासून ढळू नये. आत्मज्ञान सिद्धच आहे, पण संदेह देहाभिमान वाढवतो. म्हणून आत्मनिश्चयाने समाधान राखावे. देहबुद्धी आठवल्यास मी आत्मा आहे ही विवेकशुद्धी राहत नाही. म्हणून आत्मबुद्धी सुदृढ धरावी. मी आत्मस्वरूप आहे हे निश्चयात्मक अनुभवास आले. हेच मोक्षलक्ष्मीचे ऐश्वर्य आहे. म्हणून मी आत्मा आहे हे कधीही विसरू नये. निश्चयाचे लक्षण सांगितले, पण सत्संगाशिवाय आणि संतांना शरण गेल्याशिवाय संशय तुटत नाही. जो निस्संदेह आहे त्याला सिद्ध म्हणतात. देहसंबंधांनी पुष्कळ लक्षणे सांगता येतील, पण देहातीताची लक्षणे काय सांगावी? सिद्धाच्या अवस्थेचे शब्दांनी वर्णन करता येत नाही. लक्षणे म्हणजे गुण आणि वस्तू तर ठाईची निर्गुण. सिद्ध परमात्म स्वरूप आहे हेच सिद्धाचे लक्षण आहे. हाच विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला आहे, म्हणून इथेच बोलणे आटोपते घेतो असे समर्थ म्हणतात. दशक 5 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.